नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या महाकाव्य काव्य समजलेलं उमजलेलं या पुस्तकातील एक अध्यापकीय स्मरण भा. रा. तांबे या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 3 भागांपैकी दुसरा भाग वाचतोय. कवीच्या बाबतीत काहीसे असेच हेतुपूर्वक अहेतुपूर्वक घडत असते. सबोध प्रकट मनातून हेतुपूर्वक आणि अबोध अप्रकट मनातून अहेतुपूर्वक प्रेरणेतून काही नवसर्जन घडत असते, ज्यातून प्रामुख्याने भावनात्मक जाणीव व्यक्त होत असते. आपली सोनपरी, चंद्रमुखी, हरिणाक्षी, फुलराणी, प्रेमसागर, व्याघ्रपुरुष, सूर्यपुत्र, मनमोर ही कवितेच्या पानांवर आढळणारी सारी कल्पविश्वातील नवसर्जित मंडळी म्हणजे प्रतिमा शंकराचीच सर्व परिचित उदाहरणे. या प्रामुख्याने भावनिक साधर्म्याचा इमोशनल इक्विव्हॅलन्स अनुभव देणाऱ्या 2 किंवा अधिक मानसिक प्रतिमांच्या मेंटल इमेजेस एकात्मतेतून निर्माण होणाऱ्या संयुक्त प्रतिमेला काव्यशास्त्रीय परिभाषेत प्रतिमा असे संबोधले जाते. तुमच्या परिचित भाषकात सांगावयाचे झाले तर सर्वसाधारणपणे उपमेय व उपमान यांच्या एकजीवीकरण करणाऱ्या संज्ञेला प्रतिमा असे म्हटले जाते. नव्या नव्या कवितांतून प्रतिमा शंकराचे कितीतरी नवे नवे अनुभव आपल्याला भेटत असतात. येथे वेली ऋतुमती होत असतात. पृथ्वीला 7वा महिना लागलेला असतो. औदुंबर जळात पाय सोडून बसलेला असतो. प्राप्तकाल हा विशाल भूदर झालेला असतो. रात्रीच्या गर्भात उद्याचा उषःकाल सुप्तावस्थेत असतो. अप्राप्य सूर्यासाठी विरहिणी पृथ्वी युगानुयुगे वंचनेचा भाव व्यक्त करीत असते. शारदीयेच्या चंद्रकमळे माझारी चकोर तलगे अमृतकण वेचित असतात. अणुरणीया एवढा कुणी आकाशा एवढा झालेला असतो, असे हे भावनानिष्ठ समानतेचे नक्षत्रांचे देणे कविता आपल्याला देत असते. या नक्षत्रांच्या विश्वातील प्रतिमा रसिकांच्या आस्वादक प्रज्ञेत कितीतरी भावलयांची स्पंदने निर्माण करीत असतात, कितीतरी अनेकार्थ ध्वनित करीत असतात. येथील चंद्रमुखी रसिकाला स्त्री सौंदर्यातील गोलाकारता, शीतलता, सौम्यता, शुभ्रता, प्रसन्नता, आकर्षिकता, आनंदमयता, लुब्धता इत्यादी भावलयांचा प्रत्यय देत असते. येथील व्याघ्रपुरुष रसिकाला पुरुष व्यक्तिमत्वातील पराक्रम, धाडस, आक्रमकता, विजयोन्मुखता, नरसुंदरता तर कधी हिंस्त्रता, भीषणता, संहारकता, क्रूरता असे संदर्भानुसार अनेक भावार्थ ध्वनित करीत असतो. येथील मुंगी आकाशात झेप घेणाऱ्या यौगिक सामर्थ्याचा अर्थ आपल्या प्रज्ञेला भिडवीत असते, तर दुसरी रेल्वे फलाटावरील न मावणारी माणसांची वारुळ गर्दी आपल्या मनात गर्दी करीत असते. कविवर्य तांबे यांच्या कवितेत अशाच प्रकारच्या विविध भाववलयांचा आणि विविध भावार्थांचा प्रत्यय देणाऱ्या मधुकट, पैलतीर, संध्याछाया, प्रीतिज्योती, शरीरवेली, वासनाभूते, जीवनगीती, कवितासुमन, रत्नराग, अजस्त्रकारा, प्रेमरत्न अशा कितीतरी प्रतिमा आपणास भेटणार आहेत. त्यांच्या कवितांतील अशा प्रतिमा, त्यांचे संघटन आणि काही इतर प्रसरणशील घटकही त्यामधून भावणारं संवेदनात्मक, भावनात्मक, विचारात्मक, अर्थपूर्ण सौंदर्य यांचा आस्वाद आणि विश्लेषण आपल्या अध्ययनातून करण्याचा प्रयत्न करूया. समोरील संमिश्र विद्यार्थ्यांची काहीशी समान पातळीवरील पूर्वतयारी म्हणून केलेल्या अशा स्वरूपाच्या प्रास्ताविकानंतर अध्ययनास प्रारंभ झालेला असतो. तांबे यांच्या कवितांचे विषयवार वर्गीकरण करून त्यांच्यावर विषयवार काही कवितांची उदाहरणे देत डिडक्टिव्ह पद्धतीने भाष्य न करता प्रथम काही निवडक कविता घेऊन
इंडक्टिव्ह पद्धतीने एकेका कवितेचे भावसौंदर्य, रूपसौंदर्य संक्षेपाने उलगडून दाखवावे आणि शेवटी संकलन करून विषयवार सविस्तर भाष्य करावे, ही अध्यापन पद्धती त्या संमिश्र वर्गात मला योग्य वाटली. त्यानुसार निवडलेल्या काही कवितांपैकी 2 कवितांचे हे संक्षेपित नमुना टिपण थोडेफार उणे अधिक करीत आठवलेले. प्रणय हा तांबे यांच्या कवितेचा प्रमुख विषय. आत्मपरता हे त्यांनी सांगितलेले या प्रणय कवितांचे वैशिष्ट्य आणि कवितेला कवितापण येण्यासाठी प्रतिमा या पारिभाषिक संज्ञेचे केलेले प्राथमिक स्वरूपाचे विवेचन हे उपाययोजनांच्या दृष्टीने सुलभ वाटल्याने प्रारंभाला सहज तुझी हालचाल या कवितेचे आस्वादन आणि विश्लेषण करणे औचित्यपूर्ण वाटले. सहज तुझी हालचाल. पत्नीच्या लावण्याचा पतीला होणारा साक्षात्कार हा या उद्देशिकेचा विषय आहे. ध्रुवपदातील सहज तुझी हालचाल ही रूपप्रतिमा, तिची सहज साधी निर्व्याज्य मंदशी हालचाल, जिच्यात कसलीच आक्रमकता नाही, तीव्रता नाही आणि तशी गतिशीलताही नसून एक प्रकारचा गोडवा आहे, मधुरता आहे, हा भाव व्यक्त करीत आहे. मंत्रे जणू मोहिते हे तिचे सामर्थ्य आहे. ऋषीमुनींचे वेदमंत्र संथ शांत शांती सुक्ते गातात, श्रोत्यांमध्ये मांगल्याचे चैतन्य पेरतात, मंत्रमुग्ध करतात. तिच्या हालचालीत ते मंत्रमुग्धतेचे सामर्थ्य आहे. तिची संथ शांत हालचाल आणि ऋषीमुनींचे संथ शांत मंत्रघोष असे हे प्रतिमांचे संघटन त्या प्रियकर पतीला भुरळ घालते, तिच्या सौंदर्याचा साक्षात्कार घडवते. मोहिते या क्रियापदातून ही किमया व्यक्त होत असते. तिच्या चालणाऱ्या, बोलणाऱ्या, हलकेच हसणाऱ्या, देहभान हरपून टाकणाऱ्या, संस्कृतीच्या घोर भारातून मुक्त करणाऱ्या त्या सौंदर्य मूर्तीमध्ये त्या प्रियकर प्रतिमा दिसू लागतात. पत्नी देवी, पत्नी वनदेवी, पत्नी स्वप्न, पत्नी भास, पत्नी प्रतिभा, पत्नी भैरवी, पत्नी अपूर्व शक्ती असे हे येथे झालेले भावनानिष्ठ समानतेचे एकजीवीकरण आहे. ही पत्नी देवी कशी? तर सुरगणांचे सिंहासन डळमळून टाकण्याचे सामर्थ्य तिच्यामध्ये आहे. सुरगणांचा मानसिक तोल डळमळून टाकण्याचे सामर्थ्य या सुहासिनी देवीच्या स्मित सौंदर्यामध्ये आहे. स्वप्न, भास ही येथील भाववाचक नामे प्रतिमेचेच काव्यात्मक कार्य साधित असतात. प्रिय पत्नीतील रम्यता, गूढता, धुसर सुंदरता, आनंदमग्नता आदी भाव अनुभव देणाऱ्या या भावप्रतिमा आहेत. भैरवी ही प्रतिमा दुपेडी भावार्थ व्यक्त करणारी आहे. भैरवी ही शाक्तांची देवता, मुखावरील मंद स्मित हास्याने भक्तांना अभय देणारी. आणि दुसरी भैरवी म्हणजे अभिजात संगीताच्या मैफिलीच्या अखेरच्या सप्तसुरांच्या स्वरसौंदर्याने श्रोत्यांना नादब्रह्माच्या तृप्ततेत विसर्जित करणारी. येथील ही प्रतिमा शाक्तांच्या त्या देवीप्रमाणे प्रियकर पतीला अभय देणारी, निर्भय करणारी, अशुभापासून मुक्त करणारी, अगदी निशंक करणारी असते, हा भाव व्यक्त करते. त्याचबरोबर जीवनाच्या सप्तसुरांच्या हिंदोळ्यावर ब्रह्मसम त्याला तृप्ती करणारी असते, असा भाव व्यक्त करीत असते. प्रतिभा म्हणजे सर्व कलांच्या निर्मितीमागील सर्जनशक्ती, निर्मितीला प्रेरणा देणारी, सौंदर्याचे सर्जन करणारी, नवनवोन्मेषशालिनी, ब्रह्मसहोदर आनंद देणारी शक्ती. येथील ही पत्नी त्या प्रतिभेसारखेच कार्य करणारी, संसारात अपूर्वता निर्माण करणारी, सौंदर्याचे नवे नवे उन्मेष धारण करणारी, आनंद ब्रह्माला जन्म देणारी अशी ही येथील प्रतिभा, ही प्रतिमा. आणि सगुण अपूर्व शक्ती ही अखेरची प्रतिमा तर सर्व विश्वमंडळाची निर्मिती, जी आदिशक्ती पुरुषकृती मागील सर्जक प्रकृती. त्या निर्गुण आदिशक्तीची
ही सगुण सर्जक मूर्ती असा प्रत्यय देणारी ही प्रतिमा या पत्नी स्त्रीमधील सर्वस्वाचे सर्जक सत्व व्यक्त करीत असते. येथील डळमळेल सिंहासन, तळमळतील मनीसुरगण, जळफळतील देवते या काव्यपंक्तीतील नाद, रूप, भाव यांचे संमिलन, यांचे संघटन देवदेवांच्या वैभवाला, सूरगणांच्या सामर्थ्याला, त्यांच्या स्वर्गीय सुखसौख्याला आव्हान देते. त्यांच्याबद्दलचा हीनत्व भाव व्यक्त करणारे असते आणि त्यातून आदिशक्तीतील सुहासिनीचे शांत स्मितपूर्ण सौंदर्य सत्व निखालसपणे ध्वनित होत असते. आणि शेवटच्या ही अपूर्व शक्ती सगुण झाडीतसे मम अंगण या पंक्तीतून निनादणारी रूपप्रतिमा तिच्यातील सावळ्या श्रमसुंदर मूर्तीला अपूर्व शक्तीच्या पातळीवर नेत उदात्ततेचा गहिरा स्पर्श देत असते. असे या कवितेतील प्रतिमांचे सौंदर्य सहज तिच्या हालचालीतील भावसौंदर्य सुरूप करीत असते. ज्यांना प्रतिमा ही एक पारिभाषिक संज्ञा स्पष्टपणे वापरता येणार नाही, अशा इतर घटकांपैकी प्रसरणशील शब्द हे कवितेमध्ये भाव आविष्काराचे महत्त्वपूर्ण असे काव्यात्मक कार्य करत असतात. त्या दृष्टीने डोळे हे जुलमी गडे ही कविता आपण पाहूया पुढच्या भागात. धन्यवाद.